दुर्घटनेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर तर सिंधुदुर्गमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवलं। दिवसभरामध्ये नदी पात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमेळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जण जखमी। इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं। स्थानिकांनी सुद्धा तशी पाटी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरलेच नाहीत। 8 कोटीऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांची सही। राऊतांचा आरोप तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग काय येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनी उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। राज ठाकरे यांचं ट्विट। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य व्हायरल। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जाते। अंबानींबाबत चुकीचं बोललं असल्यास राजकारण सोडेल, अजित पवार यांचं आव्हान।